आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीला काळे कपडे का घालतात हे जाणून घेणार आहोत। आता हळूहळू थंडी कमी व्हायला लागणार आणि मकर संक्रांतीचा सण सुरू होणार। तर मकर संक्रांतीच्या दिवशी बहुतेक लोक हे काळे कपडे परिधान करत असतात। तर काय कारण आहे की ज्यामुळे मकर संक्रांतीला काळे कपडे घातले जातात? चला तर मग आपण जाणून घेऊया मकर संक्रांतीला काळे कपडे का घालतात। मकर संक्रांतीला काळे कपडे का घालतात? खरं तर हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला किंवा इतर कुठल्याही सणामध्ये काळे कपडे परिधान केले जात नाही, परंतु आधुनिक काळात झालेल्या बदलानुसार ज्योतिषींनी सांगितल्याप्रमाणे मकर संक्रांतीला बहुतेक लोक काळे कपडे परिधान करतात। तर काय विशेष आहे या काळे कपडे परिधान करण्यामागे? मकर संक्रांतीची सणाची उत्सुकता आणि भावनिकता वाढवण्यासाठी बहुतेक लोक हे काळे कपडे परिधान करायला प्राधान्य देतात। बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडत असतो, मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्यामागचे कारण नेमकं आहे तरी काय? कारण हिंदू धर्मामध्ये कोणत्याही सणाला काळे कपडे परिधान केले जात नाही। काळ्या रंगाला अशुभ मानले जाते आणि मग मकर संक्रांतीला जो वर्षातील पहिला सण असतो, मग त्या सणालाच का काळे कपडे परिधान केले जातात? संपूर्ण वर्षभरात ही एकदाच मोठी रात्र येते आणि ती मोठी रात्र मकर संक्रांतीच्या दिवशी असते। मकर संक्रांतीच्या दिवसापासून दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते। मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते। या काळोख्या रात्रीला निरोप देण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे घातले जातात। याच कारणामुळे बहुतांश लोक हे मकर संक्रांतीला काळे कपडे घालतात। विशेषतः म्हणजे महिला मुली आवर्जून काळ्या रंगाचे कपडे घालणे पसंत करतात। मकर संक्रांतीच्या दिवशी खास करून महिला आपल्या लहान मुलांना काळे कपडे घालून त्यांचे बोरनान करतात। बोरनान करताना त्यांना काळ्या रंगाचे कपडे घालून हलव्याचे दागिने घालून सजविले जाते। हिंदू संस्कृतीत मकर संक्रांती सणाच्या प्रसंगी काळ्या रंगाच्या कपड्यांना प्राधान्य दिले जाते, कारण ते आनंद, उत्सव आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे। त्याबरोबरच मकर संक्रांतीच्या उत्सवाची भावना प्रतिबिंबित करण्यासाठी लोक सामान्यतः लाल, पिवळा, हिरवा आणि केशरी यासारखे चमकदार कपडे सुद्धा परिधान करतात। खरं तर मकर संक्रांतीचा संबंध सामान्यतः काळ्या रंगाशी असतो। मकर संक्रांतीला काळे कपडे का घालतात? त्याचबरोबर मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्यामागे अजून एक शास्त्रीय कारण म्हणजे मकर संक्रांत हा सण हिवाळ्यामध्ये येतो। हिवाळ्यामध्ये आपल्याला उबदार कपड्यांची गरज असते। तुम्हाला माहितीच असेल की आपण उन्हाळ्यामध्ये पांढऱ्या रंगाचे कपडे वापरतो। पांढरा रंग हा उष्णता शोषण घेत नाही, तर पांढरा रंग उष्णता बाहेर टाकत असतो। यामुळेच उन्हाळ्यामध्ये पांढऱ्या रंगाचे कपडे घातले जातात। ज्याप्रमाणे पांढरा रंग उष्णता शोषून घेत नाही, त्याप्रमाणे आपण उन्हाळ्यामध्ये काळ्या रंगाचे कपडे सुद्धा घालत नाहीत। याचे कारण असे की काळा रंग हा उष्णता शोषण्याचा काम करतो, म्हणजेच आपल्याला ऊन जास्त लागू शकते। म्हणूनच आपण उन्हाळ्यामध्ये काळ्या रंगाचे कपडे घालत नाही। हिवाळ्यामध्ये आपल्याला उबदार कपड्यांची, म्हणजेच आपले अंग उबदार राहील असे कपडे आपल्याला हवे असतात आणि सगळ्या रंगामध्ये काळा रंग हा उष्णता शोषून घ्यायचं काम जास्ती प्रमाणात करतो। थंडीच्या दिवसांमध्ये अर्थातच हिवाळ्यामध्ये शरीर उबदार राहावे म्हणून काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात। तथापि हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की मकर संक्रांतीशी संबंधित काळा परिधान ही एक व्यापक किंवा प्रमाणित प्रथा नाही। जर तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करतात किंवा कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावे याविषयी मार्गदर्शन हवे असेल तर तुम्ही तुमच्या घरात असलेल्या मोठ्यांना, वडिलांना किंवा ज्योतिषांना विचारून याबद्दल मार्गदर्शन घेणे उपयुक्त ठरेल। मकर संक्रांतीचे महत्त्व काय? मकर संक्रांती या सणाला सांस्कृतिक, धार्मिक आणि कृषी महत्त्व आहे। मकर संक्रांती सूर्याचे मकर राशीत संक्रमण दर्शवते। हे हिवाळ्यातील संक्रांती समाप्ती आणि सूर्य उत्तरेकडे सरकत असताना दीर्घ दिवसांची सुरुवात दर्शवते। हा सण भारतातील विविध राज्यांमध्ये विविध नावांनी आणि परंपरांनी साजरा केला जातो। प्रत्येक प्रदेशाची मकर संक्रांती पाळण्याची विशिष्ट पद्धत आहे। मकर संक्रांतीच्या वेळी पतंग उडवणे ही एक लोकप्रिय परंपरा आहे। विशेषतः गुजरात आणि राजस्थान यासारख्या राज्यांमध्ये आकाशातील रंगीबिरंगी पतंग सणाच्या आनंदाचे आणि दीर्घ दिवसांच्या आगमनाचे प्रतीक आहे। वारंवार विचारले जाणारे प्रश्न: मराठी लोक मकर संक्रांत कशी साजरी करतात? मकर संक्रांती या सणाच्या दिवशी मराठी लोक एकमेकांच्या घरी जाऊन तिळगुळाच्या लाडूचे देवाणघेवाण करतात। त्यासोबतच ते म्हणतात, तिळगुळ घ्या, गोड बोला, आमचा तिळगुळ सांडू नका, आमच्याशी भांडू नका। अशा प्रकारे मराठी लोक मकर संक्रांत साजरी करतात। मकर संक्रांतीला महाराष्ट्रात काय म्हणतात? मकर संक्रांतीला महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांती आणि हळदी कुंकू या दोन्ही नावांनी संबोधले जाते।
मकर संक्रांती कोणत्या राज्यात साजरी केली जाते? मकर संक्रांती महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश या व्यतिरिक्त अन्य राज्यांमध्येही मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी करा हे 5 उपाय, घरामध्ये येईल सुख समृद्धी. नवीन वर्षाची सुरुवात झालीच आहे आणि या नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्वात अगोदर येणारा सण म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांत हा सण जानेवारी महिन्यात 14 किंवा 15 जानेवारी या दिवशी असतो. हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांत हा सण फार विशेष असतो. भारतामध्ये साजरा केला जाणारा मकर संक्रांत हा सण विविध राज्यांमध्ये विविध नावाने ओळखला जातो आणि साजराही केला जातो. मकर संक्रांती 2024 या वर्षी मकर संक्रांत 15 जानेवारी या दिवशी सोमवारी साजरी होणार आहे. सूर्यदेवता 12 राशींना फेरी मारून आल्यानंतर मकर राशीत प्रवेश करण्यासाठी 15 जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी तयार असतात. जेव्हा सूर्यदेवता मकर राशीमध्ये प्रवेश करतात त्या दिवशी मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांती परंपरांसह साजरा केला जाणारा सण आहे आणि मुहूर्ताच्या वेळा या उत्सवादरम्यान केल्या जाणाऱ्या विधींसाठी विशिष्ट असू शकतात, जसे की नद्यांमध्ये पवित्र स्नान करणे, पूजा करणे किंवा इतर धार्मिक समारंभ हे आपण आपल्या जवळच्या पुजारींना विचारूनच करावे. दिनांक 15 जानेवारी 2024 ला सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करणार आहे आणि ही वेळ खूपच लाभदायक आणि शुभकाळ आहे असे मानले जाते. यावेळेस जर तुम्ही हे 5 उपाय केले तर तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल. सूर्यदेवतेची पूजा करा. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवता मकर राशीत प्रवेश करतात. ज्यावेळेस सूर्यदेवता उत्तरायण करतात त्या वेळेपासून शुभकाळ असे मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवतेची पूजा करावी. सूर्यदेवतेची पूजा करताना फुलं, कोरे वस्त्र, लाल रंगाचे फूल, सुपारी, गहू, अक्षदा, पाणी आणि पंचामृत हे सर्व सूर्यदेवाला अर्पण करून सूर्यदेवतेची पूजा करावी. विशेष म्हणजे या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्यास अधिक महत्त्व आहे. असे केल्यास घरामध्ये सुख समृद्धी, शांतता नांदते. त्याचबरोबर सूर्यदेवाला तीळ अर्पण करावे. जर आपल्याकडे काळी तीळ असेल तर सूर्यदेवाला काळी तीळ अर्पण करताना ओम गृणी सूर्याय नम या मंत्राचा उच्चार करावा. असे केल्यास सूर्यदेवता प्रभावित होऊन तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. सूर्य मंत्र हा हिंदू सौर देवता सूर्य यांना समर्पित मंत्रांचा संदर्भ देतो. या मंत्राचा जप किंवा पठण भगवान सूर्याच्या आशीर्वादासाठी केले जाते आणि असे मानले जाते की ते सकारात्मक ऊर्जा, आरोग्य आणि चैतन्य आणतात. सर्वात प्रसिद्ध सूर्य मंत्रांपैकी एक म्हणजे भगवान सूर्याला समर्पित गायत्री मंत्र. भगवान सूर्यासाठी गायत्री मंत्र ओम भास्कराय विद्महे दिवाकराय धीमहि तन्नो सूर्य प्रचोदयात. अर्थ ओम आपण सूर्याचे ध्यान करूया. तेजस्वी आमचे मन प्रबुद्ध, सूर्य आम्हाला मार्गदर्शन करो. सूर्य गायत्री मंत्राचा भक्ती आणि प्रामाणिकपणाने जप केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते, मानसिक स्पष्टता वाढते आणि सर्वांगीण कल्याण होते असे मानले जाते. या व्यतिरिक्त भगवान सूर्याला समर्पित इतर मंत्र आणि स्तोत्रे आहेत ज्यांचे तुम्ही पठण करून भगवान सूर्यदेवाला प्रभावित करू शकता. पवित्र नद्यांमध्ये स्नान करा. मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे याला विशेष महत्त्व आहे. बरेच लोक नद्यांमध्ये स्नान करून पाप नष्ट करतात. या दिवशी तुम्ही आपल्या आजूबाजूच्या पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान नक्की करा. यामुळे तुम्हाला चांगले आरोग्य लाभेल. दान पुण्य करणे. मकर संक्रांतीच्या दिवशी बरेच लोक विशिष्ट ठिकाणी जाऊन दान करत असतात. आपल्या आजूबाजूच्या गरजू व्यक्तींना, गोरगरिबांना दान केल्यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि यामुळे आपल्याला वर्षभरात यश आणि चांगले सुदृढ आरोग्य लाभते. गोरगरिबांना मंदिरामध्ये किंवा ज्या ठिकाणी गरजू व्यक्ती असतील अशा ठिकाणी जाऊन अन्नधान्य तुमच्याकडून जे काही शक्य असेल ते दान पुण्य करावे. दान पुण्य करणे मकर संक्रांतीला याचे विशिष्ट महत्त्व आहे. काळे तीळ पाण्यात टाकून आंघोळ करणे. मकर संक्रांतीच्या दिवशी एक तांब्याचा तांब्या घ्या, त्यामध्ये गंगाजल मिश्र करून पाणी घ्या. आता त्यामध्ये काळे तीळ चमचाभर टाकून घ्या आणि त्या पाण्याने आंघोळ करा. असे केल्यास शनिदेव आणि सूर्यदेव या दोघा देवांची आपल्यावर कृपा होते. त्यामुळे आपल्याला सुदृढ आरोग्य लाभते. खिचडी आणि तिळदान करणे. मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करा. स्नान केल्यानंतर स्वच्छ आणि नवीन वस्त्र परिधान करा. वस्त्र परिधान केल्यानंतर सूर्यदेवाची पूजा अर्चना करा. सूर्यदेवाची आरती करा. सूर्यदेवाची पूजा करताना ओम सूर्याय नमः या मंत्राचा उच्चार करा. हे सर्व झाल्यानंतर गोरगरिबांमध्ये खिचडी आणि काळे तीळ किंवा पांढरी तीळ दान करा. काळ्या तीळपासून बनवलेल्या वस्तू व खिचडी दान करा. असे केल्यास शनिदेव व सूर्यदेव हे आपल्यावर प्रभावित होतील आणि त्यांची कृपा व आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल.
मकर संक्रांती महत्त्व. मकर संक्रांतीला हिंदू संस्कृतीत खूप महत्त्व आहे आणि विविध कारणांसाठी साजरी केली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याचे संक्रमण होते. मकर संक्रांतीला सूर्याचे मकर राशीत संक्रमण दर्शवते. हे हिवाळ्यातील संक्रांती समाप्ती आणि सूर्य उत्तरेकडे सरकताना दीर्घ दिवसांची सुरुवात दर्शवते. मकर संक्रांतीला कापणी सण म्हणून सुद्धा साजरा केला जातो, जो यशस्वी कापणी आणि भरपूर पिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. हिवाळ्यातील कापणीने आणलेली समृद्धी आणि शेतकऱ्यांचे कष्ट साजरी करण्याचा हा काळ असतो. हा सण भारतातील विविध राज्यांमध्ये विविध नावांनी आणि परंपरांनी साजरा केला जातो. प्रत्येक प्रदेशाची मकर संक्रांती पाळण्याची विशिष्ट पद्धत आहे. देशाची सांस्कृतिक विविधता दर्शवते. मकर संक्रांतीच्या वेळी पतंग उडवणे ही एक लोकप्रिय परंपरा आहे. विशेषतः गुजरात आणि राजस्थान यासारख्या राज्यांमध्ये आकाशातील रंगीबेरंगी पतंग सणाच्या आनंदाचे आणि दीर्घ दिवसांच्या आगमनाचे प्रतीक आहेत. मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करण्यात येते. असे केल्यास पापमुक्त होते अशी मान्यता आहे. मकर संक्रांती हा निसर्ग, शेती आणि बदलत्या ऋतूंचा उत्सव आहे. संक्रांत किती तारखेला आहे? 2024 सालामध्ये 15 जानेवारी 2024 रोजी सूर्यदेव धनु राशी सोडून मकर राशीमध्ये प्रवेश करतील. या दिवशी मकर संक्रांती हा सण साजरा करण्यात येईल. मकर संक्रांती 15 जानेवारी 2024 रोजी सोमवारी या दिवशी आहे. तीळ संक्रांत किती तारखेला आहे? 15 जानेवारी 2024 रोजी सोमवारी दुपारी 2:43 सूर्यदेव धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करणार आहेत. 15 जानेवारी सोमवार या दिवशी तीळ संक्रांत साजरी केली जाणार आहे. सोप्या शब्दात संक्रांती म्हणजे काय? सोप्या शब्दामध्ये सांगायचे झाले तर सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणे म्हणजे संक्रांती होय. त्यामध्ये मकर संक्रांती या सणाला विशिष्ट महत्त्व आहे. या दिवशी सूर्यदेवता धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात म्हणजे मकर संक्रांती होय. मकर संक्रांतीला या रंगाची साडी व बांगड्या चुकूनही घालू नका. मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात देशभरात साजरा करण्यात येतो. यंदा मकर संक्रांती 15 जानेवारी 2024 रोजी साजरी करण्यात येणार आहे. मकर संक्रांतीला असंख्य लोक आवर्जून काळ्या रंगाचे कपडे परिधान करतात, कारण शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो. यंदा मकर संक्रांतीला कुठल्या रंगाची साडी परिधान करणं शुभ असेल आणि कुठल्या रंगाची साडी चुकूनही परिधान करू नये याबद्दल ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. त्याशिवाय मकर संक्रांतीला बांगड्या घालताना कुठली चूक टाळावी तेही जाणून घेऊया. यंदा मकर संक्रांतीला या रंगाचे कपडे आहेत शुभ. यंदा मकर संक्रांतीला 5 रंगाचे कपडे किंवा साड्या तुम्ही नेसू शकतात. हे 5 रंग यंदा मकर संक्रांतीत शुभ मानले गेले आहेत. मकर संक्रांतीला हळदी कुंकाचा कार्यक्रम असल्यास तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता. हिरवा रंग हा सुवासिनीचा रंग किंवा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. दुसरा शुभ रंग आहे तो म्हणजे लाल. हा रंग देखील सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. शुभ कार्यासाठी लाल रंगाचं वस्त्र वापरलं जातं. पूजा मांडणी असो किंवा मार्गशीर्ष गुरुवारची पूजा असो, यासाठी चौरंग किंवा पाटावर लाल रंगाचं वस्त्र परिधान केलं जातं. पुढचा रंग आहे तो गुलाबी. हा रंग प्रसन्नतेचं प्रतीक मानलं जातं. यानंतर शुभ रंग आहे केशरी. हा रंग सकारात्मकतेचं प्रतीक असल्याने तुमच्याकडे केशरी रंगाची साडी असेल तर तुम्ही ती परिधान करा. त्याशिवाय पिवळ्या रंगाची साडीही तुम्ही नेसू शकता. पिवळा रंग हा नकारात्मक गोष्टींपासून आपलं संरक्षण करतो. यंदा या रंगाची साडी चुकूनही नेसू नका. मकर संक्रांती आली की देवीचं वाहन आणि कुठल्या रंगाचं वस्त्र परिधान करून आली आहे यावर चर्चा होते, कारण ज्या रंगाची साडी परिधान करून देवी आली असते तो रंग मकर संक्रांतीमध्ये वर्ज्य असतो. यंदा संक्रांती देवी ही काळ्या रंगाची साडी नेसून घोड्यावर येणार असल्याने यंदा आपण संक्रांतीमध्ये काळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करू शकत नाही. त्यामुळे यंदा थंडीपासून संरक्षण करण्यासाठी गडद रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत. बांगड्याबद्दल ही चूक करू नका. बांगड्या घालताना कायम हिरव्या रंगाच्या बांगड्यांना प्राधान्य द्या. त्यानंतर तुम्ही लाल रंगाच्या बांगड्या घालू शकता. इतर रंगाच्या बांगड्या मकर संक्रांतीमध्ये घालू नका. मकर संक्रांत हा सौभाग्याचा सण असल्याने हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या परिधान कराव्यात. मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी. त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला महत्त्व आहे. त्यामुळे यंदा संक्रांतीला लाखेच्या बांगड्या नक्की घाला. अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर प्रेस करा.